रिवाइज करू आणि मग पुढे जाऊ बघा. मागच्या वेळेस आपण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर घेतला होता बघा, बरोबर? आता आपण फर्स्ट बघितलं होतं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, बरोबर? आपण बघितलं होतं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे फक्त पृथ्वीने एखाद्या वस्तूवर लावलेल्या बलालाच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो असं नाही. तर कोणत्याही दोन वस्तूंमध्ये सुद्धा काय असतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा काय असतो सगळ्यात क्षीण बल असतो. म्हणजे काय त्याच्यातली जी पॉवर असते ती सर्वात कशी असते कमी. म्हणजे विश्वातला सगळ्यात जास्त जो क्षीण बल कोणता असेल जो कोणता असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग आपण बघितलं होतं बघा लॉ काय सांगतो की दोन वस्तूंमध्ये असणारं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो आपण कॅपिटल एफ ने दाखवतो. जर आपण दोन वस्तू घेतल्या ही M1 आहे आणि ही कोणती M1 M2 आहे. म्हणजे जर पहिली वस्तू आहे आपण कन्सिडर करू की 10 किलोची आहे आणि दुसरी जी आहे ती 5 किलोची आहे. तर यांच्यामधलं जर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा असेल तर त्यासाठी आपल्याला काय लागतं ह्या दोघांचा गुणाकार लागतो. म्हणजेच काय की जेवढं वस्तूचं मास जे आहे ते वाढेल तेवढं त्यांच्यामधलं जे बल असेल गुरुत्वीय बल ते काय असतं वाढत जातं, बरोबर? म्हणजेच काय की यांच्यामधलं जे बल असेल ते यांच्या दोघांच्या गुणाकाराला कसं असेल समानुपाती असेल, डायरेक्टली प्रपोर्शनल असेल. म्हणजेच काय की जेवढं मास वाढत जाईल तेवढं त्यांच्यामधलं बल काय होत जाईल वाढत जाईल. आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल कशाला असतं तर त्यांच्यामधल्या अंतराच्या वर्गाला. म्हणजेच काय की दोन वस्तूंमधलं जर अंतर वाढत गेलं तर त्यांच्यामधलं जे बल असेल ते काय होत जाईल कमी होत जाईल. मग त्यावरून आपण यांचं एक इक्वेशन फॉर्म केलं होतं बघा. F is directly proportional to M1 into M2 divided by R square, बरोबर? मग आपल्याला काय करावं लागेल जर डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटीचं साइन काढून टाकायचं असेल काहीतरी कॉन्स्टंट घ्यावं लागेल, बरोबर? मग आपण तिथे काय घेतलं होतं जी घेतला होता कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग त्याने आपला फॉर्म्युला काय झाला होता F is equal to G M1 M2 upon R square, बरोबर? त्याच्यानंतर मग आपण G चा फॉर्म्युला पण त्याच्याने तयार केला होता काय F R square upon M1 M2, बरोबर? त्याच्यानंतर मग आपण G चे SI युनिट काढलं होतं. SI युनिट काय आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर, बरोबर? त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला एक स्पेसिफिक दिलेली बघा की हेनरी कॅव्हेंडिश या सायंटिस्टने काय केली होती डिराईव्ह केली होती आणि ती किती होती 6.67 इंटू 10⁻⁹ बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचंय बघा. त्याच्यानंतर आपण ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी बघितलं होतं, बरोबर? म्हणजेच काय ग्रॅव्हिटीमुळे होणारं ऍक्सेलरेशन. कोणती वस्तू एखादी मूव्ह होत असेल बघा हालचाल करत असेल काय करत असते ग्रॅव्हिटी त्याला खाली खेचत असेल त्यालाच आपण काय बोलतो एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षणामुळे होणारं त्वरण. तर त्याचा फॉर्म्युला काय होता G इज इक्वल टू स्मॉल g इज इक्वल टू कॅपिटल GM अपॉन R स्क्वेअर. इथे आपण सगळे कॅपिटल लेटर्स यूज केले म्हणजे इथे सगळे आपल्याला किमती कोणाचे लागणार आहे तर पृथ्वीच्या लागणार आहे, बरोबर? म्हणजे काय पृथ्वीचं वस्तुमान त्याच्यानंतर पृथ्वीचं त्रिज्या किंवा पृथ्वीचं अंतर, बरोबर? त्याच्यानंतर याचं पण एसआय युनिट काय येईल मग एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं नाही मीटर पर सेकंड स्क्वेअर, कारण एक्सेलरेशनचं युनिट काय मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशनचं पण काय असेल मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर आपण या जीच्या किमती ज्या आहेत त्या कुठे कुठे बदलतात कुठे कुठे म्हणजे कमी जास्त होतात ते बघितलं होतं, बरोबर? ते एकदा फक्त मी इथेच लिहिते, जाऊ दे स्लाइडने ओपन करत. बघा पहिली आपण बघितलं होतं की जर आपण एखाद्या उंचीवर गेलो, बरोबर, उंचीनुसार बदल होतो तर बघा जी मध्ये, बरोबर ना? जीचा फॉर्म्युला मी इथे लिहिते बघा G इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर. बघा जर एखादी वस्तू आता ही पृथ्वीवर आहे, बरोबर, तिला जर आपण उंचीवर नेतोय म्हणजे हाईट जर वाढवली म्हणजेच आपण पृथ्वीपासूनचं अंतर वाढवलं R वाढवला तर ऑब्व्हियसली G ची किंमत काय होईल कमी होईल. का कारण हे दोघं एकमेकांना कसे प्रपोर्शनल आहे तर इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, बरोबर? त्याच्यानंतर दुसरं आपण बघितलं होतं बघा खोलीनुसार. म्हणजे आपण जर खोलीमध्ये गेलो जर पृथ्वीच्या आतमध्ये गेलो तर जी ची किंमत काय होती ती बघितली होती आपण, बरोबर ना? जर आपण जीच्या मध्ये सॉरी पृथ्वीच्या जरी मध्ये गेलो तरी जी ची किंमत का कमी होती बघा. जरी ते अंतर कमी होत असेल तर जी ची किंमत काय व्हायला पाहिजे होती वाढायला पाहिजे होती, बरोबर? पण आपण जस जसं मध्ये जातो तसं तसं पृथ्वीचं वस्तुमान पण आपण काय करतो कमी गृहीत धरतो. म्हणजेच काय की इथे एम ची व्हॅल्यू काय होत जाते कमी होत जाते म्हणून जी ची पण काय होत जाते कमी होत जाते. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं बघा की पृथ्वीच्या आकारानुसार जीच्या किमतीमध्ये काय होत असतो बदल होत असतो, बरोबर? पृथ्वीचा आकार आपण जर बघितलं तर असा आहे थोडासा, बरोबर? त्यामुळे काय होतं इक्वेटरवर म्हणजे विषुववृत्तावर काय होतं आर ची किंमत काय होते जास्त. आर ची किंमत जास्त झाली म्हणजे जी ची किंमत काय होते तिथे कमी होते. त्याचप्रमाणे पोलवर काय होतं पोलवरचा आकार जो आहे तो कसा आहे थोडासा त्याच्यामुळे पृथ्वीच्या केंद्रकापासूनचं अंतर काय होतं तिथे कमी होतं आणि जी ची किंमत काय होते वाढते. मग इक्वेटरवर जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 9.78 आणि इकडे किती 9.83 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके.
त्याच्यानंतर आपण पुढे बघितलं होतं की केंद्रकामध्ये काय होतं, पृथ्वीचं गृहीत वस्तुमान पूर्णपणे आपण काय कन्सिडर करतो, शून्य कन्सिडर करतो. कारण आपण जर पृथ्वीच्या तिथे चाललोय तर आपण वस्तुमान फक्त एवढंच घेऊ, बरोबर की नाही? म्हणून वस्तुमान इथे काय असेल, मग पृथ्वीचं 0 असेल. म्हणून आपण जसं केंद्रकाकडे जाऊ तसं तसं व्हॅल्यू काय होत जाते, जीची कमी होत जाते आणि पूर्ण सेंटरला मात्र काय असते, ती 0 असते. ओके. त्याच्यानंतरून आपण पुढे बघितलं होतं बघा, 2 फिजिकल क्वांटिटी शिकलो होतो आपण. एक होती मास आणि दुसरं होती वेट, बरोबर? मास आणि वेट मध्ये एकदम सोपा डिफरन्स काय सांगितला होता मी, की मास म्हणजे काय, एखाद्या पदार्थामध्ये किती क्वांटिटी भरलेली आहे त्याला आपण काय म्हणतो, त्याचा मास. म्हणजे फॉर एक्झाम्पल या मोबाईल मध्ये किती वस्तू भरली, किती क्वांटिटी भरली, त्याचं जर आपण मेजरमेंट केलं तर किती असेल, ते काय असेल, तुमचं मास असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 kg जर क्वांटिटी भरली तर ते काय असेल, मास असेल. पण या मोबाईलला पृथ्वी ज्या बलाने खाली खेचते त्याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर ते काय असतं, त्याचं वेट असतं. म्हणजेच काय, की या 2 किलोला आपल्याला काय करावं लागेल, 9.8 ने काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. ते जे उत्तर असेल ते काय असेल, याचं वेट असेल. पण फक्त 2 किलो हे काय असेल, त्याचा मास असेल. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं मास ही जी आहे ती कशी क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी, म्हणजे याला दिशेची गरज नसते. पण वेट मध्ये मात्र पृथ्वी कोणत्या बलाने, कोणत्या दिशेने खाली खेचते, डाऊनवर्ड डायरेक्शन, म्हणजे इथे डायरेक्शनची गरज असते. म्हणून ह्याची क्वांटिटी तुमची कशी क्वांटिटी, वेक्टर क्वांटिटी. मासचं एसआय युनिट काय आहे तुमचं, केजी, आणि इकडे वेटचं एसआय युनिट आहे तुमचं न्यूटन. ओके. त्याच्यानंतर वेटचं फॉर्म्युला काय, वेट इज इक्वल टू मास इन मास इंटू ग्रॅव्हिटेशनल एक्सिलरेशन किंवा जी, बरोबर. त्याच्यानंतर बस एवढं डिफरन्स बघितला होता. आणि आपण अजून एक बघितलं होतं बघा, की मास जे आहे वस्तूचं ते तुम्ही पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात गेले तरी पण ते काय असेल, कॉन्स्टंट असेल. का, कारण याची क्वांटिटी जी आहे याच्यामध्ये भरलेली क्वांटिटी ती तुम्ही पृथ्वीच्या कोणत्याही कोपऱ्यात गेले आणि मेजरमेंट केली तरी ती सारखीच असेल. पण जीची व्हॅल्यू आत्ताच आपण बघितली, की पोलवर असू द्या किंवा इक्वेटरवर असू द्या, ती काय होत असते, कंटिन्युअसली चेंज होत असते. त्याच्यामुळे आपल्याला वजन मात्र वेगवेगळ्या भागांवर काय मिळू शकतं, वेगवेगळं मिळू शकतं. पण मास मात्र कुठेही चेंज होत नाही, बरोबर. त्याच्यानंतरून आपण पुढे बघितलं होतं बघा, एक मिनिट, पुढचा पॉईंट काय होता, मास. ओके. त्याच्यानंतर वेट जे आहे बघा, ते आपण बघितलं होतं की पोलला जीची किंमत सगळ्यात जास्त आहे. म्हणून पोलला जे वजन असतं ते सर्वात काय भरेल, आपल्या जास्त भेटेल. तर आपण तसंच आपण जर इक्वेटरला गेलो तर तिथे जीची व्हॅल्यू कशी आहे, कमी, तर तिथे आपलं वजन कसं भरेल, कमी भरेल. त्याचप्रमाणे हाईटवर गेल्यानंतर काय होतं, तर जीची किंमत काय होत असते, कमी होत असते. त्याचप्रमाणे आपलं वजन पण हाईटवर गेल्यावर काय भरेल, कमी भरेल. आणि पण जीची व्हॅल्यू काय होते, कमी होते. म्हणून आपण खोलीमध्ये जरी गेलं तरी आपलं वजन काय भेटेल, कमी भेटेल. जेव्हा आपण लिफ्टमध्ये असतो आणि लिफ्टवर जात असते तेव्हा आपलं वजन जास्त भरतं आणि खाली जात असतो तेव्हा काय भरतं, कमी भरतं. त्याच्यानंतर बघा, जे मूनवर असतो तर आपल्याला मूनवरचं वजन जे आहे ते पृथ्वीवर असलेल्या वजनापेक्षा किती भेटतं, तर 6 पट कमी भेटतं. का, कारण तिथे जीची व्हॅल्यू जी आहे कशी आहे, कमी आहे. मग तिथे जीची व्हॅल्यू कमी, त्यानुसार आपण काय करावं लागेल, आपल्याला आपल्या वजनाचं मेजरमेंट करावं लागेल. म्हणजे आपला फॉर्म्युला काय आहे, वेटचा एम इंटू जी आहे, बरोबर की नाही. पण ही जी ची किंमत आपल्याला पृथ्वीसाठी माहिती किती, 9.78. पण चंद्रासाठी पण तीच असेल का, नाही, चंद्राची काय असेल, वेगळी असेल. म्हणून जर एक अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर आपलं वजन जे आहे ते पृथ्वीपेक्षा तिथे कसं भरतं, 6 पट कमी मिळतं. ओके. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं बघा, फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय असतं, की एखादी वस्तू फक्त आणि फक्त गुरुत्वाकर्षण बलाने खाली येत असेल आणि बाकी कोणताही फोर्स त्याच्यावर ऍक्ट करत नसेल तर त्याला काय म्हणतो आपण, मुक्तपतन किंवा फ्री फॉल. म्हणजेच काय, मी एखादी वस्तू घेतली आणि खाली फेकून दिली तर काय असतं बघा, कधी कधी हवा असते, पाणी असतं, त्याच्यावर काय होतं, त्याचा दबाव पडतो आणि ती वस्तू एक तर लवकर खाली येते किंवा उशिरा खाली येते, बरोबर. म्हणजे जर मी पीस खाली टाकला तर तो लगेच खाली यायला पाहिजे. पण काय होतं, हवेमुळे तो थोडा वरती जातो, पुन्हा खाली येतो. म्हणजेच काय, हवेचा त्याला काय निर्माण होत असतो, अडथळा निर्माण होत असतो, बरोबर. पण जर आपण तोच एक्सपेरिमेंट, म्हणजे एखादं पुस्तक आणि एखादं मी पीस जो आहे तो व्हॅक्यूम मध्ये जर हा एक्सपेरिमेंट ट्राय केला तर दोघी वस्तू मात्र कशा खाली येतील, सारख्याच वेगाने आणि सारख्याच वेळी खाली येतील. तर असं का होत असतं, की आपल्या वातावरणामध्ये बरेच जे म्हणजे पाऊस असेल, हवा असेल, ते काय करतात, त्या वस्तूला काय करतात, अडथळा निर्माण करतात आणि ती ज्या वेगाने खाली यायला पाहिजे त्या वेगाने खाली येत नाही. पण व्हॅक्यूम मध्ये मात्र हवा वगैरे काही नसल्यामुळे ज्यावेळेस आपण ती वस्तू खाली सोडतो त्यावेळेस दोघी वस्तू काय येतात, तर एकाच वेळी खाली येतात. ओके. त्याला आपण काय म्हणतो, फ्री फॉल. पण फ्री फॉल मात्र आपल्या अशा वातावरणात करणं शक्य नसतं. ते कुठे फक्त पॉसिबल असतं, तर व्हॅक्यूम म्हणजे निर्वातामध्येच फक्त फ्री फॉल पॉसिबल असतो. ओके. त्याच्यानंतर पुढे ऑर्बिटल व्हेलॉसिटी बघितली होती बघा आपण. ऑर्बिटल व्हेलॉसिटी म्हणजे काय,
ऑर्बिटल व्हेलॉसिटी म्हणजे काय? ही आपली पृथ्वी बघा आणि आपल्याला काय करायचंय की पृथ्वीच्या ह्या कक्षेमध्ये ना एखादा सॅटेलाइट लॉन्च करायचंय. ओके. त्या सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी त्याचा फॉर्म्युला असतो म्हणजे काय की एखाद्या हाईटवर आपल्याला जर एखादी सॅटेलाइट सोडायची असेल, त्यासाठी आपल्याला जो वेग द्यावा लागतो त्या सॅटेलाइटला त्याला आपण कोणता वेग बोलतो? ऑर्बिटल व्हेलॉसिटी. म्हणजेच काय मराठीमध्ये त्याला म्हणतात कक्षीय वेग. त्याच्या नावातच आहे बघा कक्षीय वेग म्हणजे काय? की एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या सॅटेलाइटला पृथ्वीच्या आजूबाजूने एखाद्या कक्षेमध्ये फिरण्यासाठी जो वेग लागतो त्याला आपण कोणता वेग बोलतो? तो ऑर्बिटल व्हेलॉसिटी किंवा कक्षीय वेग. बरोबर? मग आता मला सांगा इथे आपण काय करणार आहे? एखाद्या हाईटवर जाऊन ती वस्तू सोडणार आहे. बरोबर की नाही? मग त्यामुळे ह्या फॉर्म्युलामध्ये तुमचा काय येतो? gm/r प्लस h. मग आता इथे h काय येतो तुमचा? कारण आपण ती वस्तू हाईटवर जाऊन सोडणार आहे. ओके. इथपर्यंत कळालं का? कक्षीय वेग म्हणजे काय? की एखाद्या कक्षेमध्ये एखाद्या सॅटेलाइट आपण जेव्हा लॉन्च करतो तेव्हा जेवढा वेग दिला जातो त्याला आपण कक्षीय वेग असा म्हणतो. ओके. त्याच्यानंतर पुढचा जो वेग आहे तो आपण बघितला होता एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय? की आपण कोणतीही वस्तू जेव्हा वरती फेकतो बघा, ती काय येते गुरुत्वाकर्षण बलामुळे खाली येत असते. बरोबर? पण मग आपण हे सॅटेलाइट वगैरे जे लॉन्च करतो म्हणजे एखादा आपण जर असं कन्सिडर करू की आपण एखादं रॉकेट वगैरे आपण काय केलं दुसऱ्या प्लॅनेटवर सोडलं. ओके. तर मग ते पण पुन्हा खाली यायला पाहिजे. बरोबर की नाही? कारण का पृथ्वी प्रत्येक गोष्ट खाली खेचत असते. पण ते खाली येतं का पुन्हा? नाही येत. बरोबर की नाही? तर आपण त्यालाच एस्केप व्हेलॉसिटी का म्हणतो बघा? एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय? की आपल्याला त्या वस्तूला इतक्या जोराने वरती फेकायचंय की ती पुन्हा ग्रॅव्हिटेशनच्या प्रभावाखाली येणार नाही आणि ती पृथ्वीवर पुन्हा आपटणार नाही. ती कुठे जाईल? डायरेक्ट दुसऱ्या प्लॅनेटवर जाईल. म्हणजेच फॉर एक्झाम्पल बघा, ही पृथ्वी आहे आणि हा मून आहे आणि मूनवर आपल्याला एखादी सॅटेलाइट काय करायचंय? लॉन्च करायचंय. पृथ्वीची ग्रॅव्हिटेशनची कॅपॅसिटी आपण कन्सिडर करू की एवढी आहे, की एवढ्या प्रभावाखाली जर एखादी वस्तू आली तर ती गोष्ट काय येते पृथ्वीवर पुन्हा आदळते. ओके. आपल्याला काय करावं लागेल मग ह्या इथे जर सॅटेलाइट पाठवायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल एवढ्या जोरात ही वस्तू फेकावी लागेल, ती कुठे जाऊन जाईल ती? त्या मूनच्या सरफेसवर जाईल. बरोबर की नाही? मग त्यासाठी आपल्याला जो वेग द्यावा लागतो त्याला आपण काय म्हणतो? एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय? की गुरुत्वाकर्षण कक्षेच्या बाहेर एखाद्या वस्तूला लॉन्च करायचं असेल, तर जेवढा वेग आपल्याला द्यावा लागेल, की जेणेकरून ती वस्तू पुन्हा पृथ्वीवर येणार नाही. त्या वेगाला आपण म्हणत असतो मुक्ती वेग किंवा एस्केप व्हेलॉसिटी. ओके. आणि एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला काय आहे? तर 2gm/r प्लस h. इथे आपल्याला काय करावा लागतो? 2 ऍड करावा लागतो. म्हणजेच काय? की आपला ऑर्बिटल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय होता? gm/r प्लस h. बरोबर की नाही? कोण झाला की ज्यावेळेस आपण त्या वेगाला √2 मल्टिप्लाय करू म्हणजे तेवढा जास्तीचा वेग देऊ. तर एखादा सॅटेलाइट इथे फिरत असेल आणि त्याला जर आपण त्याच्या वेगाला आपण √2 एवढी काय केली? व्हेलॉसिटी दिली. तर हा कुठे जाईल? तर आपल्याला जिथे पाहिजे त्या सॅटेलाइटवर तो जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला जास्त काय करावं लागेल? थोडासा फोर्स द्यावा लागेल. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, की ऑर्बिटल व्हेलॉसिटी म्हणजे काय? एखाद्या सॅटेलाइटला पृथ्वीभोवती फिरण्यासाठी जो वेग लागतो त्याला आपण ऑर्बिटल व्हेलॉसिटी म्हणतो. त्याच्यामध्ये 2चा संबंध येत नाही. त्याचा फॉर्म्युला काय येईल फक्त √gm/r प्लस h. पण मुक्तिवेग म्हणजे काय असतो? की ती वस्तू आपल्याला एखाद्या दुसऱ्या प्लॅनेटवर सोडायची आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागतं? त्या वस्तूला इतक्या जोराने बाहेर फेकावं लागतं, की ती त्या गुरुत्वाकर्षण कक्षेला ओलांडून काय करेल? दुसऱ्या ग्रहावर जाऊ शकेल. त्याला आपण काय म्हणत असतो? एस्केप व्हेलॉसिटी. आणि एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे तुमचा √2gm/r प्लस h. ओके. त्याच्यानंतरून आपण पुढे इथपर्यंत आपलं माझ्या मते झालं होतं. बरोबर ना? आणि याच्या पुढचं बाकी होतं. ओके. आता बघा टू लॉन्च सॅटेलाइट इन स्पेसिफिक ऑर्बिट फॉलोइंग थिंग्स आर रिक्वायर्ड. आपल्याला जर एखादं सॅटेलाइट दुसऱ्या एखाद्या म्हणजे एखाद्या प्लॅनेटवर किंवा पृथ्वीभोवतीच पाठवायचं असेल, तर आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज असते बघा? एक आपल्याला लॉन्चिंग व्हेइकल लागेल म्हणजे रॉकेट लागेल आपल्याला. बरोबर? त्याच्यामध्ये आपण सॅटेलाइट काय करू शकतो? तर लॉन्च करू शकतो. म्हणजे पहिली बेसिक नीड काय तुमची? की तुमच्याकडे प्रक्षेपक किंवा लॉन्चिंग व्हेइकल असली पाहिजे. त्याच्यानंतर पुढे आहे फ्युएल. फ्युएल म्हणजे काय? इंधन पाहिजे. म्हणजे ते रॉकेट चालण्यासाठी इंधनाची गरज आहे. पण तिथे काय केलं जातं? तर शक्यतो लिक्विड किंवा सॉलिडच्या फॉर्ममध्ये इंधन वापरलं जातं. तिथे गॅसेसच्या फॉर्ममधलं इंधन वापरलं जात नाही. का? कारण जास्त वेळ म्हणजे जास्त ड्युरेबिलिटी आपल्याला तिकडे पाहिजे, जास्त इफिशियन्सी पाहिजे. तर ती कोण देऊ शकतं? तर सॉलिड किंवा लिक्विड फ्युएल देऊ शकतं. म्हणून तुम्हाला इथे काय लागेल? इंधन लागेल रॉकेटसाठी. आणि कंट्रोलिंग सिस्टीम म्हणजे काय बघा? तर आपल्याला पृथ्वीवरून त्या सॅटेलाइटवर काय करायचंय? निरीक्षण ठेवायचंय. म्हणजे तो प्रॉपरली वर्क करतोय का? तो प्रॉपरली पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करतोय का? आपण जे याच्यामध्ये बघितलं होतं बघा
चंद्रयान जेव्हा पाठवलं होतं, ते सॅटेलाइट जे मॅनेज करत होते ते कुठून करत होते? पृथ्वीवरून करत होते, की ते प्रॉपरली वर्क होतंय की नाही. तर त्यासाठी आपल्याला काय लागते? तर कंट्रोलिंग सिस्टम किंवा नियंत्रण प्रणाली, की जी काय करू शकते? पृथ्वीवर राहून काय करू शकते? त्या सॅटेलाइटचा अभ्यास करू शकते. ओके. म्हणजे 3 गोष्टी कोणकोणत्या रिक्वायर्ड आहे जर आपल्याला एखादं सॅटेलाइट लॉन्च करायचं असेल, तर फर्स्ट आहे तुमचं लॉन्चिंग व्हेइकल पाहिजे तुमच्याकडे. सेकंड तुमच्याकडे फ्युएल पाहिजे त्या लॉन्चिंग व्हेइकलमध्ये टाकण्यासाठी आणि तिसरं आहे कंट्रोलिंग सिस्टम म्हणजे पृथ्वीवरून त्या सॅटेलाइटला आपल्याला बघायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला कंट्रोलिंग सिस्टम लागेल. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? त्याच्यानंतर पुढे जायचंय बघा आपल्याला. ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट म्हणजे बघा असं नसतं की कुठेही लॉन्च केलं आणि कुठे असं नसतं बघा, की प्रत्येक जो सॅटेलाइट असतो तो विशिष्ट कक्षेमध्ये विशिष्ट हाईटवर जाऊनच काय केला जातो? सोडला जातो. तर त्यानुसार ऑर्बिटचे काय पडतात काही काही वेगवेगळे प्रकार. म्हणजे जर ही आपली अर्थ असेल, तर अशा वेगवेगळ्या काय असतात? ऑर्बिट असतात बघा अशा. अशा. मग आता आहे ना, वेगवेगळ्या प्रकारचे सॅटेलाइट वेगवेगळ्या कक्षांमध्ये सोडले जातात. ओके. म्हणजे ही जी असते ना, ती लो अर्थ ऑर्बिट असते. लो अर्थ ऑर्बिट म्हणजे काय? की पृथ्वीपासून एकदम जवळ. काही सॅटेलाइट आपण एकदम जवळच्या जवळ लॉन्च करत असतो. जे टेलिकम्युनिकेशन वगैरे सॅटेलाइट असतात ना, जे आपल्याला म्हणजे आपण लाईव्ह मॅच वगैरे बघतो. तर त्यासाठी कोणते सॅटेलाइट्स उपयोगी असतात? लो हाईटवरचे. त्याला जास्त हाईटवर जाऊन सोडावं लागत नाही. मग ते जे असतात त्यांची एक कक्षा फिक्स असते. त्याच्यानंतर मीडियम अर्थ ऑर्बिट म्हणजे हे मीडियम हाईटवर जाऊन सोडले जातात आणि काही काही खूप जास्त हाईटवर जाऊन सोडावे लागतात. त्याला आपण काय म्हणतो तर हाय अर्थ ऑर्बिट म्हणजे ते खूप लांब जाऊन आपल्याला काय करावे लागतं? सोडावे लागतात. ओके. त्यानुसार सॅटेलाइटच्या ऑर्बिटचे किती टाइप्स पडतात एकूण? 3 टाइप्स पडतात. कोणकोणते? लो अर्थ ऑर्बिट. कमी उंचीच्या कक्षा म्हणजे किती माहितीये? पृथ्वीपासून किती हाईटवर? तर 160 ते 2000 किलोमीटरच्या हाईटवर ज्या सॅटेलाइट आपण लॉन्च करतो, त्याला कोणती ऑर्बिट बोलतो आपण? लो अर्थ ऑर्बिट. ओके. आता बघा जेवढं हाईट कमी ना तेवढा स्पीड कसा असतो सॅटेलाइटचा? जास्त असतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ही अर्थ आहे आणि लो अर्थ याच्यामध्ये आपण काय केलं एखादा सॅटेलाइट लॉन्च केला. तर त्याची कक्षा एकदम कमी बघा एवढीच आहे ना फक्त. मग त्याला फिरायला काय लागतो? एकदम कमी वेळ लागतो. तो पटकन काय करतो? त्या याची प्रदक्षिणा काय करतो? पृथ्वीभोवतीची पूर्ण करतो. म्हणजेच काय? जेवढी तुमची हाईट कमी तेवढा त्या सॅटेलाइटचा जो स्पीड असेल तो काय असेल? एकदम फास्ट असेल. हे सांगितलं का? सॅटेलाइट कंप्लीट्स इट्स वन रिव्होल्यूशन इन 90 मिनिट्स म्हणजे काय पृथ्वीभोवती तो फक्त 90 मिनिटामध्ये काय करतो? त्याची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. लगेच दुसरी प्रदक्षिणा असं काय करत असतो? तो कंटिन्युअसली पृथ्वीभोवती काय करत असतो? प्रदक्षिणा मारत असतो. ओके. असं लक्षात ठेवायचं की जेवढी हाईट कमी तेवढा तो त्याचा स्पीड काय असतो? जास्त असतो. तो पटकन काय करतो? पृथ्वीभोवती प्रदक्षिणा मारतो. त्याच्यानंतर बघा, मग हे सॅटेलाइट नक्की कोणकोणते असतात बघा. तर फर्स्ट आहे मिलिटरी सॅटेलाइट म्हणजे मिलिटरीच्या लोकांना बघा एखाद्या जर एनिमीचा वगैरे जर शोध घ्यायचा असेल, तर जे सॅटेलाइट लॉन्च केले जातात त्याला कोणते सॅटेलाइट बोलतात? मिलिटरी सॅटेलाइट. तर याचा उपयोग कुठे होत होता? मिलिटरी पर्पजसाठी. त्याच्यानंतर वेदर सॅटेलाइट म्हणजे एखाद्या भागाचं तापमान आपल्याला टीव्हीवर जे दिसतं ना, की ते असं क्लाउड्स वगैरे काढलेले असतात बघा किंवा असं सन वगैरे दाखवलेला असतो. तर हे सगळी इन्फॉर्मेशन कोणते देतात? तर वेदर सॅटेलाइट देत असतात आणि लगेच आपल्याला लगेच म्हणजे बघा 1-1 तासाने लगेच अपडेट मिळत असतं, की इथे वेदर असं आहे किंवा इथे चेंज झालेले तर ते करण्यासाठी जे सॅटेलाइट युजफुल असतात ते कोणते असतात? वेदर सॅटेलाइट्स. त्याच्यानंतर हबल टेलिस्कोप किंवा रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट म्हणजे आपण रिमोट सेन्सिंगचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये जे काही सॅटेलाइट येतात म्हणजे आपण म्हणतो ना वेगवेगळ्या प्रकारे रिमोट सेन्सिंगचा वापर केला जातो बघा जीपीएस साठी वगैरे. तर त्यासाठी जे सॅटेलाइट्स यूज करतात ते पण आपण कुठे सोडतो तर लो अर्थ ऑर्बिट म्हणजे कमी हाईटवर सोडलेले असतात. त्याच्यानंतर बघा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे तुम्हाला काय करावे लागतील फक्त एक्झाम्पल लक्षात ठेवायचे की लो अर्थ ऑर्बिटवर आपण कोणकोणते सॅटेलाइट लॉन्च करतो. तर तुम्हाला असं लक्षात ठेवायचं की ज्याचं काम एकदम फास्ट असतं आपल्याला लगेच अपडेट मिळतात. ते जे सॅटेलाइट असतात ते कुठे असतात लो अर्थ ऑर्बिटवर सोडलेले असतात. म्हणजे मिलिटरी पर्पज त्यांना खूप वेळ देऊन चालणार आहे का नाही लगेच पटापट अपडेट पाहिजे म्हणजे त्या ठिकाणी कोणते सॅटेलाइट्स यूज केलेले असतात तर मिलिटरी सॅटेलाइट्स मध्ये लो अर्थ ऑर्बिटचे सॅटेलाइट असतात त्याच्यानंतर वेदरचे आणि हबल लेन्स वगैरे ओके. त्याच्यानंतर सेकंड जो टाईप आहे बघा तो आहे मीडियम अर्थ ऑर्बिट. मीडियम अर्थ ऑर्बिट म्हणजे काय की पृथ्वीच्या ही म्हणजे हं, ही आपली पृथ्वी आहे बघा ही पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 2000 ते 35,786 एवढ्या अंतरावर जे सॅटेलाइट आपण लॉन्च करतो ते सगळे कोणत्या ऑर्बिट मधले येतात मीडियम अर्थ
ऑर्बिटमध्ये. म्हणजे असं नाही की 2000वरच असेल, 2000, 3000, 5000, 10,000 त्यांची रेंज किती आहे? 2000 ते 35,000. यांच्यामध्ये जेवढे पण काही सॅटेलाइट असतील त्यांना आपण कोणत्या रेंजचे सॅटेलाइट म्हणतो? मीडियम अर्थ ऑर्बिटवाले सॅटेलाइट. मग याच्यामध्ये कोणकोणते सॅटेलाइट असतात बघा? जीपीएस म्हणजे आपल्याला जे जीपीएसचे सिग्नल्स वगैरे मिळतात ना, ते कोणत्या सॅटेलाइटमुळे मिळतात? तर मीडियम अर्थ ऑर्बिट. त्याच्यानंतर टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट. ओके, कम्युनिकेशनच्या रिलेटेड ज्या काही आपल्याला बातम्या मिळतात त्या सगळ्यासाठी कोणते सॅटेलाइट लागतात? तर टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट. आणि ते कुठे असतात? तर मीडियम अर्थ ऑर्बिटमध्ये. त्याच्यानंतर पुढे जिओ स्टेशनरी ऑर्बिट्स. जिओ स्टेशनरी म्हणजे काय बघा? ही आपली पृथ्वी आहे, बरोबर? जिओ स्टेशनरी म्हणजे काय? की पृथ्वीच्या विषुववृत्ताला हे काय असतात? तर समांतर. म्हणजे यांच्या कक्षा कशा असतात? अशा असतात बघा. पृथ्वीला कशा? इक्वेटरला गुंडाळलेल्या शेपमध्ये यांच्या काय असतात? तर कक्षा असतात. त्यांना आपण कोणते सॅटेलाइट बोलतो? तर जिओ स्टेशनरी. त्याच्या नावात जिओ म्हणजे काय? तर आपली अर्थ. आणि जिओ स्टेशनरी म्हणजे काय? की पृथ्वीला इक्वेटरने काय केलेलं असतं त्यांनी? तर राऊंड केलेला असतो. त्या सॅटेलाइटच्या ऑर्बिटला आपण काय म्हणतो? जिओ स्टेशनरी ऑर्बिट. इथे 1 मिनिट, इथे हे असेल, इथे डायग्राम असेल एक. हा, हे बघा. जिओ स्टेशनरीची ना, हे बघा. जिओ स्टेशनरी म्हणजे काय? की पृथ्वीच्या इक्वेटरला बघा, हा विषुववृत्त आहे, बरोबर ना? विषुववृत्ताला ते काय असतात? ते एकदम स्टेशनरी असतात. आणि जिओ सिंक्रोनस ऑर्बिट म्हणजे काय? की ते विषुववृत्तालाच काय केलेले असतात? वेढलेले असतात. पण ह्या मात्र कशा असतात बघा? पृथ्वी म्हणजे इक्वेटरला पूर्णपणे काय असतात? ह्या पॅरलल असतात, बरोबर की नाही? पण ह्या मात्र कशा असतात? ते इक्वेटरला कोणत्याही बाजूने काय केलेले असतात? वेढलेले असतात. म्हणजे ती अशी असू शकते, अशी अशी असू शकते. तर ह्या कोणत्या झाल्या? जिओ सिंक्रोनस. आणि या कोणत्या झाल्या? जिओ स्टेशनरी. जिओ स्टेशनरी म्हणजे काय? की विषुववृत्ताला त्या काय असतात? तर समांतर असतात. आणि जिओ सिंक्रोनस म्हणजे काय? म्हणजे विषुववृत्तालाच त्यांनी वेढलेलं असतं. पण ते कोणत्याही अँगलने काय करू शकतात? वेढले जाऊ शकतात. त्याच्यानंतर बघा, हे झाले तुमचे जिओ स्टेशनरी. भूस्थिर कक्षा. आणि ह्या किती हाईटवर असते? यांची हाईट एकदम स्पेसिफिक आहे बघा, की ह्या त्या म्हणजे त्याच अंतरावर जाऊन सोडल्या जातात. आता आपण मीडियम अर्थ ऑर्बिटचं बघितलं, त्याच्यामध्ये काय रेंज होती? 2000 ते 35,000 मध्ये तुम्ही कुठेही तो सॅटेलाइट काय करू शकत होते? लॉन्च करू शकत होते. पण जिओ स्टेशनरीचं मात्र तुमची जी रेंज आहे ती काय दिलेली आहे, की तुम्हाला हा सॅटेलाइट पाठवायचा असेल तर तुम्हाला किती हाईटवर पाठवावं लागेल? 35,786 किलोमीटरवर जाऊनच काय करावं लागेल? तो लॉन्च करावा लागेल. त्याच्यानंतर बघा, आता ह्या सॅटेलाइटच्या बाबतीत काय होतं बघा? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ सॅटेलाइट इज इक्वल टू पिरियड ऑफ रोटेशन ऑफ अर्थ. आपल्याला माहिती आहे पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो? 24 तास लागतो, 1 दिवस लागतो. आणि हे जे सॅटेलाइट असतात ना, यांना सुद्धा पृथ्वीभोवती फिरायला किती वेळ लागतो? तर 24 तासच लागतात. पृथ्वी पण स्वतःभोवती किती तास फिरत असते? तर 24 तास फिरत असते. त्यामुळे आपण जर आहे ना पृथ्वीवरून बघितलं नाही या सॅटेलाइटकडे दुर्बिणीमधून, तर आपल्याला असं वाटतं की हे एकाच जागी बसले का? कारण पृथ्वी पण फिरते आणि ते सॅटेलाइट पण काय करते? पृथ्वीभोवती फिरताय. दोघांचा स्पीड कसा आहे? एकदम सेम आहे. त्यामुळे पृथ्वीवरून बघताना आपल्याला ते कसे दिसतात? स्टेशनरी म्हणजे काय? स्थिर असल्यासारखे भासतात. ओके. त्याच्यामुळे त्यांचं नाव पण तसंच दिले बघा, जिओ स्टेशनरी. म्हणजे काय? पृथ्वीपासून जर आपण त्यांना बघितलं तर आपल्याला ते कसे दिसतात? ते एकदम स्थिर अवस्थेमध्ये असलेले दिसतात. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा, मग आता हे जिओ स्टेशनरी सॅटेलाइट जे आहे किंवा जे ऑर्बिट मधले सॅटेलाइट आहे ते कोणकोणते असतात? टेलिकम्युनिकेशनचे सॅटेलाइट असतात, रेडिओचे सॅटेलाइट असतात, टेलिव्हिजनचे. म्हणजे असं लक्षात ठेवा की जेवढे कम्युनिकेशनचे रिलेटेड जेवढे सॅटेलाइट असतात ते कुठे सोडलेले असतात? जिओ स्टेशनरी सॅटेलाइट मध्ये, म्हणजे जिओ स्टेशनरी ऑर्बिट मध्ये सोडलेले असतात. त्याच्यानंतर बघा, एक जर सॅटेलाइट आपण लॉन्च केला ना तर तो किती पर्सेंट एरिया कव्हर करतो? तर पृथ्वीचा 42. म्हणजे जर मी हा सॅटेलाइट लॉन्च केला, हा किती कव्हर करू शकतो बघा? एवढा. म्हणजे पृथ्वीच्या एवढ्या भागावर तो काय करतोय? निरीक्षण करतोय. पण एवढा भाग तर बाकी ना पृथ्वीचा, बरोबर की नाही? मग त्यामुळे एवढ्या अशा म्हणजे आपल्याला जर पृथ्वीचं पूर्ण निरीक्षण करायचं असेल ह्या भागाचं सुद्धा, तर आपल्याला असे किती सॅटेलाइट लॉन्च करावे लागतील? 3. ओके. 3 जर सॅटेलाइट आपण जर 35,000 ह्या उंचीवर सोडले तर आपल्याला पृथ्वी पूर्णपणे काय करू शकते? तर व्यवस्थित दिसू शकते. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? 3 ऑर्बिटचे प्रकार बघितले आपण कोणकोणते? तर एक होता लो अर्थ ऑर्बिट. तो कितीपासून असतो? तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते 180 किलोमीटर पर्यंत. त्याच्यानंतर पुढचं जे आहे मीडियम ते किती होते? 180 पासून 2000 पर्यंत. आणि जिओ स्टेशनरी जे आहे ते किती आहे? तर तुमचे 35,000 एवढ्या हाईटवर असतात. त्याच्यानंतर पुढे अजून दुसरा प्रकार आपल्याला बघायचा आहे, पोलर ऑर्बिट. पोलर त्यांच्या नावामध्येच आहे बघा. पोलर म्हणजे काय? की ध्रुवाला काय केलेल्या असतात ह्या कक्षा? वेढलेल्या असतात. म्हणजेच काय? की फॉर एक्झाम्पल हा एक
पोल आहे आणि हा एक काय पोल आहे. तर ह्या कक्षा ज्या असतात ना त्या अशा असतात बघा. म्हणजे या कक्षांचं प्रयोजन काय असेल किंवा यांचा उपयोग काय असेल, की यांचा अभ्यास आपल्याला म्हणजे ह्या सॅटेलाइटने आपल्याला कशाचा अभ्यास करता येऊ शकतो, तर पोलर रिजनचा. म्हणजे ज्या ठिकाणी आपण आर्क्टिक पोल असेल किंवा अंटार्क्टिक पोल असेल, तिथे माणूस जाऊ शकतो का नाही जाऊ शकत. तर त्या ठिकाणाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला काय करायला लागतं, तर हे पोलर रिजनमध्ये जर आपल्याला सॅटेलाइट लॉन्च करायचे असतील, तर त्यासाठी आपल्याला या पोलर ऑर्बिट काय ठरतात ना, उपयोगी ठरतात. कळलं इथपर्यंत? पोलर रिजनचा अभ्यास करायचा आहे, ध्रुवीय भागाचा जर अभ्यास करायचा असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला कोणते सॅटेलाइट्स युजफुल ठरतात, तर पोलर रिजनचे. आणि त्यांचे ज्या कडा असतात त्या कुठे असतात, तर पोलरच्या रिजनमध्ये काय असतात, तर ओरिएंट केलेल्या असतात. त्यांच्या नावामध्येच आहे बघा. कशाचा अभ्यास करतात ते? पोलर रिजनचा. त्याच्यानंतर बघा, हे जे सॅटेलाइट असतात ना, हे पण किती हाईटवर सोडलेले असतात, तर 700 ते 800 किलोमीटरवर. ओके. आणि पुढे त्यांनी सांगितले बघा, कंप्लीट वन रिव्होल्यूशन इन 90 मिनिट. म्हणजे पोलर सॅटेलाइट पण त्यांची जी एक फेरी आहे ती पृथ्वीभोवती किती मिनिटांमध्ये पूर्ण करतात, तर 90 मिनिट्स मध्ये ते पूर्ण एक राऊंड काय करतात, पृथ्वीभोवती पूर्ण करतात. आणि त्यांची हाईट किती असते, तर 700 टू 800. त्याच्यानंतर आणि हे जे सॅटेलाइट असतात त्यांचं पण काम काय असेल बरं, अर्थचं ऑब्झर्वेशन करणं. त्याच्यानंतर पुढे बघा, पुढे आपल्याला लॉ बघायचे कोणाचे, केपलरचे. केपलरचे लॉ जे आहे ते प्लॅनेटच्या मोशनच्या रिलेटेड आहे बघा. फर्स्ट लॉ आपल्याला काय सांगतो, ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट इज इलेप्टिकल इन शेप अँड सन इज प्रेझेंट ऍट वन ऑफ इट्स फोकाय. म्हणजेच काय बघा, आपण जरी म्हणत असतो की पृथ्वीचा जो पाथ आहे तो कसा आहे, सर्क्युलर आहे, पण ऍक्च्युअल मध्ये तो सर्क्युलर असतो का, नाही. तर आपल्याला माहिती बघा, पृथ्वीचा जो सूर्याभोवती फिरण्याचा जो पाथ आहे तो असा आहे, किंवा बाकीचे प्लॅनेट पण सूर्याभोवती कसे फिरतात, तर थोडे इलेक्ट्रिकल शेपमध्ये फिरत असतात, बरोबर की नाही. त्यामुळे सन जो आहे तो एक्झॅक्टली असा सेंटरला न राहता तो कुठे असतो, तर असा एका फोकायवर असतो. म्हणजे काय, जर तुम्ही इलिप्स घेतला ना, तर इलिप्सचे दोन फोकस असतात, एक ह्या साईडला आणि एक ह्या साईडला. तर त्यावरून सूर्य जो असतो, तो सूर्य कसा असतो, तर कोणत्या तरी एका फोकसवर असतो. म्हणजेच काय, की पृथ्वी जी आहे ती सूर्याभोवती गोलाकार कक्षेमध्ये फिरत नाही, ती कशा पाथमध्ये फिरत असते, तर इलिप्टिकल पाथमध्ये फिरत असते. आणि त्याच्या एका फोकसवर काय असतो, सन असतो तुमचा. पहिला रूल कळाला सर्वांना, की सूर्य हा तर पृथ्वी जी असते ती सूर्याभोवती कोणत्या पाथमध्ये फिरत असते, तर इलेक्ट्रिकल पाथमध्ये फिरत असते. आणि त्या इलेक्ट्रिकल पाथच्या एका फोकसवर सूर्य असतो. थोडक्यात जर सांगायचं झालं, तर तुम्ही असं लक्षात ठेवा, की पृथ्वी ह्या पाथमध्ये फिरत असते आणि सूर्य हा इथे असतो. ओके. म्हणजे एवढंच लक्षात ठेवा, की पृथ्वी जी आहे ती गोलाकार मध्ये न फिरता कशी फिरत असते, तर इलेप्टिकल पाथ मध्ये फिरत असते. ओके. त्याच्यानंतर दुसरा लॉ काय सांगतो बघा, लाईन जॉईनिंग सॅटेलाइट टू सन कव्हर्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. ओके. बघा, हा ही डायग्राम ऍक्च्युली हे प्रॉपर नाही, हे बघा. ओके, आपण असं पाथ काढला पृथ्वीचा, बरोबर. पृथ्वी काय करते, सूर्याभोवती फिरते. आता हा सूर्य आहे बघा. आता काय होत असतं, जसजशी पृथ्वी सूर्याच्या जवळ येते तसतसा तिचा स्पीड काय होतो, इन्क्रीज होतो. आणि जसजशी ती सूर्यापासून लांब जाते तसं तिचा स्पीड काय होतो, तर कमी होत असतो. ओके. तर आपण असं कन्सिडर करू, की पृथ्वी आता सध्या इथे आहे. ओके. आणि एका महिन्यानंतरून ती कुठे गेली, इथपर्यंत गेली. ओके. ओके. आणि आपण काय केलं, आता 1 महिन्यामध्ये तिने किती एरिया कव्हर केला, आपण हे जर कॅल्क्युलेट केलं, तर आपण असं कन्सिडर करू, की तिने एका महिन्यामध्ये किती कव्हर केल्या एरिया, तर 100 युनिट एवढा काय केला, एरिया तिने कव्हर केला. ओके. त्यानंतरून पृथ्वी कुठे गेली, इथे गेली. ओके. पुन्हा 1 महिन्यानंतरून ती कुठे गेली, इथे गेली. ओके. पुन्हा इथून इथपर्यंतचा टायमिंग किती आपला, 1 मंथ आहे, 1 महिना आहे, बरोबर की नाही. आणि इथे पण आपण जर पुन्हा एरिया कॅल्क्युलेट केला, तर आपल्याला तो किती भरेल, 100 युनिट्स भरेल. तर केपलरचा दुसरा नियम आपल्याला हेच सांगतो, की जर आपण सूर्याला पृथ्वीपासून जर जोडलं किंवा कोणत्याही प्लॅनेटला जर आपण सन बरोबर जर जॉईन केलं, तर समान कालावधीमध्ये तो जो प्लॅनेट आहे तो काय करतो, समान अंतर किंवा एरिया कव्हर करत असतो. म्हणजे जरी इकडे आपल्याला असं वाटत असेल, की सूर्याजवळ आला, मग पृथ्वीची जी मोशनची जी गती आहे ती कशी झाली, जास्त झाली, मग त्याने जास्त एरिया कव्हर केला का, असं होत नाही. जरी पृथ्वी जी आहे ती सूर्याच्या जवळ आली, तिचा स्पीड वाढला, तरी पण ती जी एरिया कव्हर करायचा आहे ती एका महिन्यात जेवढा एरिया कव्हर करणार आहे, लांब जाऊन सुद्धा ती तेवढाच एरिया कव्हर करणार आहे. ओके. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं असेल तुम्हाला, तर काय करायचं, तर पृथ्वी जी आहे ती समान कालावधीमध्ये समान
एरिया कव्हर करते. समजलं इथपर्यंत? इकडे सुद्धा आपण किती घेतला होता? 1 महिना घेतला होता. इकडे पण आपण किती मंथ घेतला होता? 1 महिना. इथे पण तिने किती अंतर कव्हर केलं होतं? 100 युनिट. इकडे पण तिने केलं 100 युनिट. म्हणजेच का की तिच्या स्पीडचा क्षेत्रफळावर काहीही परिणाम होत नाही. ओके. एका महिन्यामध्ये जेवढं तिने तिकडे डिस्टन्स कव्हर केलं, तेवढंच तिने एका महिन्यामध्ये इकडे डिस्टन्स कव्हर केलं. समजलं? त्याच्यानंतर आता तिसरा नियम काय सांगतो बघा. तिसरा नियम आपल्याला सांगतो, की जसं आपण आता ही कन्सिडर करू, की ही अर्थची ऑर्बिट आहे. त्याच्यापुढे वेगवेगळे प्लॅनेट्स असतील, बरोबर की नाही? मग मला सांगा त्यांना सूर्याभोवती फिरायला जास्त वेळ लागेल की कमी वेळ लागेल? जास्त वेळ लागेल का? कारण जसं सूर्यापासून त्या प्लॅनेटचं अंतर काय होत जाईल? वाढत जाईल. तसं काय होईल? त्यांचा टाईम ऑफ रिव्होल्यूशन पण काय होत जाईल? वाढत जाईल. मग तिसरा नियम आपल्याला हेच सांगतो, की जसं एखाद्या प्लॅनेटचं सूर्यापासूनचं अंतर काय होत जाईल? वाढत जाईल. तसं त्याला फिरण्यासाठी काय लागेल? जास्त वेळ लागेल. पण फक्त सांगताना असं सांगतात ते, की टाईमचा वर्ग हा अंतराच्या घनाशी काय असतो? समानुपाती. म्हणजेच थोडक्यात काय? अंतर वाढलं तर टाइम सुद्धा काय होईल? वाढेल. एवढंच लक्षात ठेवायचं फक्त आपल्याला तिसऱ्या रूलमध्ये. काय लक्षात ठेवायचं? की जसं पृथ्वीपासून एखाद्या सूर्यापासून एखाद्या प्लॅनेटचं अंतर काय होत जाईल? वाढत जाईल. तसं त्याला सूर्याभोवती फिरायला काय लागेल? जास्त वेळ लागेल. पहिला नियम काय सांगायचा? की प्लॅनेट जो असतो तो सूर्याभोवती कशा ऑर्बिटमध्ये फिरत असतो? इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतो. आणि सूर्य हा एक त्याच्या काय असतो? नाभीवर किंवा एका फोकसवर असतो. ओके. त्याच्यानंतर दुसरा नियम आपल्याला काय सांगतो? की कोणताही प्लॅनेट असो तो सूर्याभोवती फिरत असताना समान कालावधीमध्ये समान अंतर कव्हर करतो. आणि तिसरा नियम आपल्याला काय सांगतो? की जसं सूर्यापासून एखाद्या प्लॅनेटचं अंतर वाढत जातं, तसं त्याला सूर्याभोवती फिरायला काय लागतो? जास्त वेळ लागतो. नेक्स्ट. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले बघा, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ सॅटेलाइट इज डिपेंड्स ऑन हाईट ऑफ सॅटेलाइट अँड नॉट ऑन द मास ऑफ सॅटेलाइट. म्हणजे आपण 2 सॅटेलाइट लॉन्च केले बघा. ही अर्थ आहे हां. आणि आपण अर्थच्या भोवतीने 2 सॅटेलाइट लॉन्च केले. एक 2 किलोचा आहे आणि एक असं कन्सिडर करू, की 10 किलोचा आहे. तर तुम्ही कितीही वजनाचा सॅटेलाइट घेतला, डझंट मॅटर. तुम्ही कोणत्या हाईटवर सोडताय, हे काय करत असतं तिथे मॅटर करत असतं. म्हणजे किती तो जो सॅटेलाइट आहे, तो किती जड आहे किंवा किती हलका आहे, त्यावरून त्याचा स्पीड किंवा त्याचं जे आहे पिरियड ऑफ रिव्होल्यूशन की त्याला फिरायला जास्त वेळ लागेल, कमी वेळ लागेल, तर तसं काहीही नसतं. म्हणजे काय, की तुम्ही कितीही वजनाचा सॅटेलाइट सोडा, तो काही मॅटर करत नाही. मॅटर काय करते, की तो कोणत्या हाईटवर तुम्ही सोडलेला आहे. जर तुम्ही एकदम छोट्या हाईटवर सोडला म्हणजे कमी हाईटवर सोडला, तर त्याला फिरायला काय लागेल? कमी वेळ लागेल. आणि जास्त हाईटवर सोडला तर त्याला फिरायला काय लागेल? जास्त वेळ लागेल. ओके. म्हणजेच काय तुम्हाला स्टेटमेंटमध्ये काय करतील ती फसवण्याचं काम करतील, की एक सॅटेलाइट जो आहे तो वजनात म्हणजे 2 किलोचा आहे, एक 10 किलोचा आहे. मग याला जास्त वेळ लागेल, त्याला कमी वेळ लागेल. तर तो कितीही वजनाचा असलो, तरी पण त्याच्या पिरियड ऑफ रिव्होल्यूशनमध्ये काहीही बदल होत नाही. पण जर एखादा सॅटेलाइट याच्यावर आपण लॉन्च केला 2च किलोचा आहे आणि इकडे पण आपण 2च किलोचा लॉन्च केला. पण हा जो आहे त्याचा टाइम ऑफ रिव्होल्यूशन कसा असेल? कमी. का? कारण तो कमी हाईटवर आहे. तो पटकन काय करेल? सूर्याभोवती फेरी मारेल. पण जो जास्त हाईटवर सोडलेला आहे, तो मात्र काय लागेल? थोडासा जास्त वेळ घेईल. समजले इथपर्यंत? ओके. त्याच्यानंतरून हे स्टेटमेंट एक लक्षात ठेवा, बोल्ड स्टेटमेंटमध्ये केलेलं आहे बघा. हे तेवढं लक्षात ठेवायचंय फक्त आपल्याला. नेक्स्ट आपल्याला बघायचंय एस्केप वेलोसिटी ऑफ अर्थ. आता एस्केप वेलोसिटी आपण आत्ताच बघितलं का, की कोणती वस्तू आपण वरती सोडली की ती कुठे येते? केंद्रकाकडे येत असते, बरोबर? त्यामुळे काय होतं, की एखादा सॅटेलाइट आपल्याला असा लॉन्च करायचा आहे दुसऱ्या प्लॅनेटवर, की तो पुन्हा पृथ्वीवर आला नाही पाहिजे. त्याला आपण काय बोलतो? मुक्तिवेग बोलतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा, की पृथ्वी आहे आणि हा मून आहे आणि आपल्याला इथे काय करायचं आहे? एक सॅटेलाइट काय करायचंय? लॉन्च करायचंय. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, की पृथ्वीची जी गुरुत्वाकर्षण कक्ष आहे, की ज्याच्या बाहेर आपल्याला त्याला फेकायचंय. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? त्या वस्तूला इतक्या जोराने इथून फेकावं लागेल, की जेणेकरून ती पृथ्वीवर पुन्हा येणार नाही. तर तो जो वेग असेल त्याला आपण काय म्हणतो? एस्केप वेलोसिटी ऑफ अर्थ. म्हणजे जर एखाद्या वस्तूला तुम्ही ना 11.2 किलोमीटर प्रति सेकंद म्हणजे एका सेकंदाला तुम्हाला एवढ्या जोरात फेकायचंय त्या सॅटेलाइटला, किती कव्हर करेल तो एका सेकंदामध्ये 11 किलोमीटर गेला पाहिजे. म्हणजे मी एखादी वस्तू घेतली जास्तीत जास्त एका सेकंदामध्ये ती किती जाऊ शकते? 10 मीटर पर्यंत जाऊ शकते, बरोबर की नाही? पण तुम्हाला तो सॅटेलाइट इतक्या वेगाने फेकायचा आहे. किती वेगाने फेकायचा आहे? की 11.2 किलोमीटर पर सेकंड. एका सेकंदामध्ये तो किती लांब गेला पाहिजे? तर 11.2 किलोमीटर. जर तेवढ्या वेगाने तुम्ही त्या वस्तूला बाहेर फेकलं, तर ती वस्तू पुन्हा पृथ्वीवर येणार नाही. ती कुठे जाईल? मग डायरेक्ट पृथ्वीची गुरुत्वीय कक्षा ओलांडून कुठे जाईल? ज्या प्लॅनेटवर आपल्याला सांगितले त्या प्लॅनेटवरती काय होईल? लॉन्च होईल. तर तसं एस्केप वेलोसिटी ऑफ मून म्हणजे मूनवर
एखादी गोष्ट जर बाहेर फेकायची असेल, तर किती त्याचा वेग? 2.4 किलोमीटर पर सेकंड. कमी का आहे? कारण Gची व्हॅल्यू काय आहे? कमी आहे मूनसाठी म्हणून तो वेग पण काय आहे तिथे? कमी आहे. आणि एस्केप व्हेलॉसिटी ऑफ सन. सनसाठी मात्र किती आहे? कारण सनकडे तर ग्रॅव्हिटेशनल आपल्याला माहिती खूप जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू पण कशी आहे सगळ्यात जास्त किती? 614 किलोमीटर पर सेकंड एवढं आहे. समजलं इथपर्यंत? त्याच्यानंतर काही फॅक्ट्स दिले आहे बघा, की डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून इज 3,24,000 किलोमीटर. पृथ्वीपासून मूनचं जे अंतर आहे ते किती आहे? 3,84,000 किलोमीटर. आणि मून टेक्स 27.3 डेज टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन अराउंड अर्थ. म्हणजेच काय की मूनला आपल्या अर्थ भोवती एक फेरी करण्यासाठी कंप्लीट किती दिवस लागतात? तर 27.3 डेज लागतात. क्लिअर इथपर्यंत सर्वांना? ग्रॅव्हिटेशन? ओके. त्याच्यानंतर आज आपल्याला लेसन स्टार्ट करायचा आहे कोणता? इलेक्ट्रिसिटी.